हिला काय झालं? सकाळपासून तर ठीक होती, आता हाताला रुमाल बांधून का बसली आहे? कार्तिक समोर बसलेल्या देवयानीकडे बघत मनात विचार करत होता. तेवढ्या दरवाजावर टकटक झाली. त्याने दरवाजाकडे पाहिलं तर विनोद कुमार, त्यांच्या झेडजी ग्रुपचा मार्केटिंग मॅनेजर दरवाजात उभा होता. आत या, कार्तिक म्हणाला. विनोद आतमध्ये आला आणि कार्तिक समोरच्या खुर्चीवर येऊन बसला. कोल्हापूरचं काम कसं झालं? कार्तिकने तो बसताच विचारलं. काही विचारू नको, फार काम करावं लागलं बघ, माझी कंबर मोडली, विनोद तक्रारीच्या सुरात बोलला. मग औषध घेऊन लाव, कार्तिक हसत हसत म्हणाला आणि नकळत विनोदकडे बघताना त्याने त्याच्या मागे एक कटाक्ष टाकला. विनोदने ते लगेचच नोटीस केलं. कार्तिक कामाव्यतिरिक्त कधीच दुसरीकडे लक्ष देत नव्हता आणि हे त्याला चांगलंच माहीत होतं. आता पुढचा 1 महिना तरी मी कोल्हापूरकडे फिरकणार नाही. विनोदही बोलता बोलता मागे वळून बघू लागला तर देवयानी तिच्या कामात पूर्णपणे व्यस्त होती. या 2 महिन्यात मी नव्हतो तर बरीच प्रगती झाली आहे, विनोद पुन्हा कार्तिककडे बघत म्हणाला. हो, शहाणेकडून मार्केटिंगच्या लीड्स घे आणि कामाला लाग. कार्तिक पुन्हा फाईलमध्ये लक्ष घालत म्हणाला. मी कामाबद्दल बोलत नाहीये, विनोद कार्तिकच्या चेहऱ्याकडे निरखून बघत म्हणाला. मग? कार्तिकने भुवया उंचावत विचारलं. देवयानी, विनोद बोलला आणि कार्तिकने चमकून त्याच्याकडे पाहिलं. काय? कार्तिकने निर्विकारपणे विचारलं. जाऊ दे ते. तिच्या हाताला काय झालंय? विनोदने पुन्हा मागे वळून देवयानीकडे बघत विचारलं. तुला काय वाटतं, मी इथे कोणाला काय झालं हे बघत बसलो आहे का? कार्तिकने रागात विचारलं. तसं विनोद गडबडला. कदाचित आपण चुकीचा विचार केला. हा कार्तिक आहे हे आपण विसरलो. विनोदने मनातच स्वतःला शिव्या घातल्या. माफ कर, मी सहजच विचारलं. ठीक आहे, मी पण जातो, काम करतो. कोल्हापूरचे सगळे अपडेट्स मी देवयानीकडे देतो, ती तुला सॉर्ट करून देईल, विनोद बोलला आणि त्याच्या केबिनमधून बाहेर पडला. तो जाताच कार्तिकने फाईलमधून मान वर केले आणि समोर पाहिलं. सकाळी तर ठीक होती, आता हाताला काय झालं? विचार करतच त्याने CCTV फुटेज सुरू केलं. सकाळपासून लंच ब्रेकपर्यंत त्याने फुटेज पुढे करून पाहिलं तर देवयानीचा हात व्यवस्थित होता, पण जेव्हा ती लंच ब्रेक करून आली तेव्हा मात्र तिच्या चेहऱ्यावर रडल्याचे भाव होते आणि हातही रुमालाने बांधलेला होता. नक्कीच कॅन्टीनमध्ये काहीतरी झालेलं दिसतंय. त्याने लगेच कॅन्टीनचा कॅमेरा सुरू केला आणि लंच ब्रेकमधलं फुटेज पाहू लागला. तिथे देवयानी, श्वेता, दीपाली आणि रिया म्हणजे ऑफिसमधली दुसरी रिया दिसत होत्या, पण त्यांचं बोलणं मात्र ऐकू येत नव्हतं. मात्र तेथून देवयानी रागाने निघून गेली हे त्याला स्पष्ट दिसलं. नक्कीच श्वेताने काहीतरी बोललं होतं तिला, पण काय? कार्तिकने रागाने हात टेबलवर आपटला आणि एक नंबर डायल केला. शहाणे, त्या कॅन्टीनवाल्याला लवकर घेऊन या, कार्तिक बोलला आणि फोन आपटला. थोड्याच वेळात शहाणे कॅन्टीनवाल्या माणसाला घेऊन आले. तो बिचारा घाबरतच कार्तिक समोर येऊन उभा राहिला. आज दुपारी कॅन्टीनमध्ये काय झालं? कार्तिकने शांतपणे विचारलं. काही नाही सर, कॅन्टीनवाला घाबरत बोलला. कार्तिकने ते फुटेज त्याच्यासमोर सुरू केलं. हे काय आहे? कार्तिकने आता कॅन्टीनवाल्याकडे रोखून पाहिलं. सर, त्या दोघींची थोडी बाचाबाची झाली, कॅन्टीनवाला घाबरत म्हणाला. काय म्हणजे बाचाबाची? कार्तिकने वैतागून विचारलं. ते मला पण जास्त माहिती नाही, कॅन्टीनवाला अंगठा गिळत बोलला. शहाणे, त्या मुलीला बोलवा, कार्तिक CCTV फुटेजमधल्या दीपालीकडे इशारा करत म्हणाला. शहाणे यांनी लगेच कोणाला तरी कॉल केला आणि दीपालीला पाठवून द्यायला सांगितलं. थोड्याच वेळात दीपाली घाबरतच कार्तिकच्या केबिनकडे येत होती आणि तिला तिथे पाहून देवयानी गोंधळून गेली. दीपालीने नजरेनेच पुन्हा भेटते असं सांगितलं आणि ती कार्तिकच्या केबिनमध्ये गेली. कार्तिक रागात कॅन्टीनवाल्याला काहीतरी बोलत होता. दीपाली जाऊन शहाणे यांच्या शेजारी उभी राहिली. तुझं नाव काय? कार्तिकने तिला नोटीस करताच विचारलं. दीपाली. दीपालीने घाबरत उत्तर दिलं. बाहेरून देवयानी सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न करत होती, पण आतलं काहीच ऐकू येत नव्हतं. त्यामुळे तिची चिडचिड होऊ लागली. त्यात आता तिला दीपालीची काळजीही वाटू लागली. लंच ब्रेकमध्ये काय झालं होतं? कार्तिकने दीपालीकडे बघत विचारलं. काय विचारतोय मी? काय? तुला काही समजत नाही का? देवयानी आणि श्वेतामध्ये काय झालं? कार्तिकने आता रागात विचारलं. सर, श्वेता मॅडमच देवयानीला बोलल्या, देवयानीने काहीच केलं नाही, आम्ही तर फक्त लंच करत होतो. श्वेता मॅडमने देवयानीच्या हातावरची मेहंदी पाहिली आणि मग त्या तिला ओरडू लागल्या. दीपालीने देवयानीची बाजू घेत उत्तर दिलं. काय बोलत होती श्वेता? कार्तिकने विचारलं. आता मात्र दीपाली मनात शब्दांची जुळाजुळव करू लागली.
श्वेता त्याची गर्लफ्रेंड होती आणि कदाचित तिनेच काहीतरी तक्रार केली असेल म्हणून कार्तिकने जाब विचारायला बोलवलं असेल आणि सगळं ऐकल्यावर देवयानीला कदाचित नोकरीवरून काढून टाकेल असं दीपालीला वाटत होतं. म्हणून तिने देवयानीबद्दल त्याला थोडी सहानुभूती वाटावी असं सांगायचं ठरवलं. काहीतरी बोला, कार्तिकचा आवाज आला तसं दीपाली दचकली. सर, श्वेता मॅडम चांगल्या आहेत पण आज त्या देवयानीला नको तितकं बोलल्या. तिच्या चारित्र्यावरून बोलल्या म्हणून देवयानीने त्यांना उलट उत्तर दिलं. सर, देवयानी खूप रागात होती म्हणून ती तशी वागली सर. तिने तर रागात तिचा हात पण कापून घेतला. तिला मॅडमला दुखवायचं नव्हतं. देवयानीची चूक नाही आहे यात. फक्त दीपाली देवयानीची बाजू सावरत बोलली आणि तिचं बोलणं ऐकून कार्तिक शॉक झाला. काय? तिने हात कापून घेतला? कार्तिक ताडकन खुर्चीवरून उठून उभा राहिला. शहाणे, माझ्या ऑफिसमध्ये काय चाललंय हे? लगेच डॉक्टरला बोलवा पटकन. कार्तिक जोरात ओरडला तसं शहाणे लगेच बाहेर पळाले. तुम्ही दोघं बाहेर जा आता. कार्तिक त्या दोघांवर ओरडला तसं ते दोघे घाईघाईने बाहेर पडले. इकडे देवयानी घाईघाईने बाहेर येणाऱ्या दीपालीकडे बघत होती पण दीपालीने फक्त दुःखी चेहरा करून तिच्याकडे पाहिलं आणि तेथून निघून गेली. बापरे, आता आणखीन काय झालं? या सनकी माणसाने दीपालीला काही बोललं का? आजचा दिवसच खराब आहे. आधी त्या श्वेता मॅडम आणि आता हा हिटलर. आज खरंच आपलं काही खरं नाही. देवयानीने दीपाली जाणाऱ्या दिशेकडे बघून सुस्कारा सोडला आणि त्याचवेळी यू स्टुपिड गर्ल, कार्तिकचा रागीट आवाज आला तशी ती दचकून उभी राहिली. तो तिच्याकडेच येत होता, थोडा संतापात. देवा, आज तर तू गेलीस कामातून. देवयानीने घाबरत कार्तिककडे पाहिलं आणि कार्तिकने तिच्याजवळ येऊन थेट तिचा हात हातात घेतला. त्याच्या अशा अचानक रिॲक्शनने देवयानीने पूर्ण गोंधळून गेली. ती काही बोलणार इतक्यात तो तिच्या हातावरचा रुमाल काढू लागला. सर, देवयानीने घाबरत त्याला हाक मारली. थांब, तो म्हणाला आणि त्याने रुमाल काढून तिचा हात पाहिला. कार्तिक नावावर चीर दिसत होती, जवळजवळ अंगठी एवढी लांब. ती पाहून कार्तिकच्या कपाळावर आठ्या पडल्या आणि डोळ्यात वेदनेची एक हलकी लकीर उमटली. तू वेडी झाली आहेस का? हे काय केलंस? आणि तुला ब्लेड कुठे सापडलं? कार्तिकने दात ओठ खात तिच्याकडे पाहिलं. ती आधीच घाबरलेल्याने त्याची अशी रिॲक्शन पाहून पूर्ण गोंधळून गेली. ते सर, चुकून कापलं गेलं ब्लेडने, देवयानी अंगठा गिळत म्हणाली. ब्लेड कुठे सापडलं? त्याने पुन्हा रागात विचारलं. माझ्या बॅगेमध्ये, ती एवढंच बोलली आणि त्या क्षणी त्याने तिचा हात सोडून तिची बॅग उचलली. सर, काय करताय? त्याला बॅग घेताना पाहून ती शॉक झाली. तू अशा वस्तू जवळ ठेवतेस कशाला? पाहू जरा, आणखीन काय काय आहे तुझ्याकडे? कार्तिकने रागात तिची बॅग उघडल्याने त्यातून एक एक वस्तू बाहेर काढू लागला. लिपस्टिक, लिप बाम, काजळ, मस्कारा, रुमाल, एक एक करत तो सगळं सामान बाहेर काढत होता आणि देवयानी डोळे विस्फारून कधी त्याच्याकडे तर कधी तिच्या बॅगेकडे बघत होते. माझ्या ऑफिसमध्ये पुन्हा असलं काही आणायचं नाही. तो रागात तिच्या बॅगेमधलं ब्लेडचं पान फेकून देत म्हणाला आणि पुन्हा दुसरी चेन उघडून सामान पाहू लागला. सर, ती माझी प्रायव्हेट बॅग आहे. देवयानी वैतागून बोलत होतीच इतक्यात कार्तिक अचानक थांबला. त्याच्या हातात एक पाकिट होतं. ते पाहून देवयानीला फारच अवघडल्यासारखं वाटलं. मनातच तिने त्याला लाखो शिव्या घातल्या पण आता कार्तिकही थोडा भानावर आला आणि त्याने थोडं गडबडून ते पॅकेट परत बॅगेमध्ये ठेवलं आणि बाजूला झाला. मिस देवयानी, माझ्या ऑफिसमध्ये अशा धोकादायक वस्तू पुन्हा आणायच्या नाहीत, समजलं का? कार्तिकने रागात विचारलं. हो सर, ती मान खाली घालून म्हणाली. दुखतंय का? त्याने पुन्हा तिचा हात हातात घेत विचारलं आणि देवयानी स्तब्ध झाली. तिच्या तोंडातून शब्दच बाहेर पडले नाहीत. ठीक आहे, डॉक्टर येतील, ते उपचार करतील, तो तिचा हात सोडत म्हणाला आणि तेथून निघून गेला. तो गेल्यावर तिने तिच्या हाताकडे पाहिलं आणि पुन्हा त्याचा तो काळजीयुक्त स्पर्श आठवला पण लगेच त्याचा रागीट आवाजही कानात घुमू लागला. तसं तिने पटकन हात खाली घेतला. समोर तिची अस्ताव्यस्त पडलेली बॅग पाहून तिला जबरदस्त अवघडल्यासारखं वाटलं. स्टुपिड सायको, मुलींच्या बॅगमध्ये हात घालू नये एवढेही मॅनर्स नाही त्याच्याकडे. देवयानी रागात पुन्हा बॅग भरू लागली आणि इकडे कार्तिकने श्वेताच्या केबिनचा दरवाजा उघडला. समोर श्वेता आणि विनोद काहीतरी चर्चा करत होते आणि कॅन्टीनमधला एक मुलगा वाफळलेली कॉफी घेऊन त्यांच्यासमोर उभा होता. त्याने ते दोन्ही मग टेबलवर ठेवले आणि तो तेथून निघून गेला. त्याचवेळी कार्तिक आतमध्ये आला. तसं श्वेता आणि विनोद दोघे उठून उभे राहिले. हाय कार्तिक. श्वेता आणि विनोदने हसत त्याचं स्वागत केलं. कार्तिक थेट श्वेतासमोर जाऊन उभा राहिला. श्वेताने त्याच्या चेहऱ्यावरचे थंड आणि कठोर भाव पाहिले आणि ती थोडी घाबरली.
कार्तिक, मी आणि विनोद आपण कंपनीची प्रगती. श्वेता पुढे काही बोलणं इतक्यात तिच्या तोंडून एक वेदनादायक किंकाळी बाहेर पडली आणि विनोद तो तर समोरचं दृश्य पाहून पूर्ण हादरून गेला. कारण कार्तिकने श्वेताचं मनगट पकडून तिचा हात त्या वाफळलेल्या कॉफीमध्ये बुडवला होता आणि हात आत गेल्यामुळे मगामधली कॉफी बाहेर सांडून टेबलवर पसरली होती. श्वेता वेदनेने ओरडत होती. त्याच्या हातातून हात सोडवण्याचा प्रयत्न करत होती, पण कार्तिकची पकड खूप मजबूत होते आणि त्याच्या डोळ्यात प्रचंड थंड भाव होते. ते पाहून विनोदसुद्धा क्षणभर गोठून गेला होता. कार्तिक जळतय, श्वेता जोरात ओरडली आणि विनोद भानावर आला. तो लगेच पुढे आला आणि त्याने कार्तिकचा हात पकडला. कार्तिक, कार्तिक तिला सोड, विनोद त्याला मागे ओढत म्हणाला. तसं कार्तिकने तिचा हात सोडला. श्वेताने पटकन हात मागे घेतला आणि दुसऱ्या हाताने मनगट पकडून ते हातावर फुंकर मारू लागली. पण चटका इतका जबरदस्त होता की तिचे हातपाय सगळेच थरथरत होते आणि त्या वेदनेमुळे ती इकडून तिकडे फिरत होती. शेवटी तिने टेबलवरचा ग्लास उचलला आणि ते थंड पाणी हातावर ओतलं. तरीही जळजळ कमी होत नव्हती. श्वेता, बाहेर जा आणि काहीतरी औषध लाव, पटकन जा, विनोद तिला ओरडला. तसं श्वेता केबिनमधून पळतच बाहेर गेली. ती जाताच कार्तिकने विनोदचा हात झटकला आणि स्वतःचा कोट व्यवस्थित केला. कार्तिक, हे काय होतं? आता विनोदने आश्चर्याने त्याला विचारलं. तुला दिसलं नाही का? कार्तिकने भुवया उंचावत उत्तर दिलं. आता त्याचा राग बराच शांत झाला होता. कार्तिक, मला माहिती आहे तुला राग आला की तू काहीही करतोस, पण आता जे केलंस ते योग्य होतं का? विनोदने नाराज होत विचारलं. ती याच लायकीची आहे, कार्तिक थोड्या रागात म्हणाला. ती तुझी गर्लफ्रेंड आहे, विनोद म्हणाला. ती माझी गर्लफ्रेंड होती, आता ती माझ्यासाठी फक्त एक फसवणूक करणारी मुलगी आहे, कार्तिक रागात ओरडला आणि विनोद शॉक झाला. काय म्हणायचं आहे तुला? श्वेताने तुला फसवलं? विनोदने धक्क्यात विचारलं. छे, ती एक नंबरची फसवी मुलगी आहे. तिचं रिझाईन लेटर तयार कर आणि जे काही बाकी असेल ते क्लिअर करून तिला इथून बाहेर काढ आणि हो, पूर्ण स्टाफमध्ये अनाऊन्स कर. इथून पुढे जो कोणी उगाच कोणाच्या चारित्र्याबद्दल गॉसिप करताना दिसेल त्याला सरळ बाहेरचा रस्ता दाखवला जाईल, कार्तिक बोलला आणि तेथून निघून गेला. विनोद अजूनही शॉकमध्येच होता. श्वेताने खरंच कार्तिकला फसवलं? हे कसं शक्य आहे? तो मनातच विचार करत होता आणि इकडे जाता जाता कार्तिकने देवयानीकडे पाहिला. आता तिच्या हाताला व्यवस्थित पट्टी बांधलेली होती. क्षणभर त्याला तिथे जाऊन पुन्हा एकदा दुखतंय का असं विचारावंसं वाटलं, पण ती कामात व्यस्त आहे हे पाहून तो पुन्हा त्याच्या केबिनमध्ये निघून गेला. संध्याकाळी देवयानी ऑफिस बाहेर आली तर दीपाली तिची वाट पाहत उभी होती. देवयानी लगेच तिच्याजवळ गेली. दीपाली, दुपारी काय झालं होतं? कार्तिक सरांनी तुला का बोलवलं होतं? देवयानीने तिच्याजवळ येताच विचारलं. दिवसभर ती त्या विचाराने अस्वस्थ झाली होती. देवा, दीपालीने डोळे मोठे करून तिला गप्प राहण्याचा इशारा केला आणि मग तिचा हात पकडून ती तिला ऑफिस गेटच्या बाहेर घेऊन आली. दीपाली, काय झाले? तू एवढी का घाबरली आहेस? देवयानीने न राहून विचारलं. चल बसूया, मग सांगते, दीपाली म्हणाली. दोघीही शेजारच्या गार्डनमध्ये जाऊन बसल्या. हां, आता सांग काय झाले आणि आज दुपारपासून ऑफिस एवढं शांत का आहे? देवयानीने विचारलं. देवा, अगं बॉसनी मला कशासाठी बोलवलं होतं माहिती आहे? दीपालीने गंभीर स्वरात विचारलं. कशासाठी? देवयानीने धडधडत्या मनाने विचारलं. तुझं आणि श्वेता मॅडमचं जे भांडण झालं होतं त्याबद्दल ते विचारत होते, दीपाली म्हणाली आणि देवयानी आणखीन घाबरली. तू सगळं सांगितलंस त्यांना? देवयानीने विचारलं. हो, मी तुझीच बाजू घेतली. नंतर बॉस तुला काही बोलले नाहीत ना? दीपाली, देवयानीला कार्तिकचं रागवणं कमी आणि काळजीच जास्त जाणवली होती, पण तो तिची काळजी का करेल तिने तो विचार लगेच मनातून झटकला. हो, थोडं रागवले, देवयानी म्हणाली. नशीब ती श्वेता फसवी निघाली, नाहीतर आज तुझा या कंपनीत शेवटचा दिवस होता, दीपाली सुस्कारा सोडत म्हणाली. नेमकं झालंय तरी काय? देवयानीने आता जास्त उत्सुकतेने विचारलं. अगं, ऑफिसमध्ये गॉसिप करायचं नाही अशी बॉसची कडक वॉर्निंग आली आहे, नाहीतर सरळ बाहेर काढलं जाईल असं सांगितलंय आणि ती श्वेता तिला बहुतेक नोकरीवरून काढून टाकलं हे मला मेसेजमधून कळलं, पण ऑफिसमध्ये कोणीच याबद्दल बोलत नाही. तिने बहुतेक बॉसला फसवलं होतं म्हणून ते खूप रागात होते. त्यांचं कदाचित ब्रेकअपही झालं असेल, पण त्यामुळे तू मात्र वाचलेस, दीपाली म्हणाली आणि देवयानी शॉक झाली. काय? श्वेता मॅडमनी सरांना फसवलं? देवयानीने अविश्वासाने विचारलं. हो, पण चुकून सुद्धा कुठे बोलू नकोस,
ऑफिसच्या ग्रुपवर हे सगळं डिस्कस झालं होतं. आता तर ते चॅटसुद्धा डिलीट झालेत. दीपाली इकडे तिकडे बघत हळू आवाजात म्हणाली. देवयानी विचारात पडली. पण का कोण जाणे, तिला मनातून थोडासा आनंदही झाला होता आणि दुसऱ्या क्षणी तिला स्वतःच्या विचारांची चीड आली. कोणाचं तरी ब्रेकअप होतंय आणि मला त्याचा आनंद होतोय. किती वाईट आहे मी. तिने मनातच डोळे मिटले. बाप्पा, कृपया एवढे वाईट विचार माझ्या मनात आणू नकोस. मी आजवर कधीच कोणाचं वाईट चितलं नाही. कृपया मला माफ कर. मला हा आनंद नको आहे. कार्तिक सरांना सगळं सुख मिळू दे. त्यांना दुखावलं जाऊ नये. ती स्वतःच्या मनस्थितीतच अडकून पडली होती. अगं देवा. दीपालीच्या आवाजाने ती भानावर आली. काय? देवयानीने गोंधळून विचारलं. आपल्यासाठी एक गुड न्यूज आहे, दीपाली म्हणाली आणि देवयानीने प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहिलं. बॉस आता सिंगल आहेत. दीपाली हसत डोळा मारत म्हणाली. देवयानीने मनातच कपाळावर हात मारला. बरं, चल निघूया आता, ती उठत म्हणाली. ओके, उद्या ऑफिसमध्ये भेटू, दीपाली म्हणाली आणि तेथून निघून गेली. देवयानीने ही बस पकडली आणि ती तिच्या एरियात उतरली. तिच्या बिल्डिंगच्या आसपास खूप घरांची गर्दी होती, त्यामुळे काही ठिकाणी छोट्या गल्ल्यांमधून जावं लागायचं. 2-3 गल्ल्या पार केल्या की तिची बिल्डिंग समोर दिसायची. ती अशीच एका गल्लीतून चालत असताना अचानक कोणीतरी तिला बाजूच्या बोळात ओढलं. ती घाबरून ओरडणार इतक्यात तिचं तोंड दाबलं गेलं. तिने घाबरत समोर पाहिलं तर राज दात विचकत तिच्याकडे पाहत होता. देवयानीने पूर्ण जोर लावून धडपड करायला सुरुवात केली. तुला काय पर फुटलेत ग? मागच्या वेळी माझी पोलीस कंप्लेंट केली होतीस आणि आता त्या साहेबाकडून मला ओरडा करून घेतेस. तू अशी नाही मानायची, तो तिच्या केसांना हिसका देत म्हणाला. तसं ती वेदनेने विवळली. तिने कसाबसा त्याच्या तोंडावरचा हात दूर केला आणि त्याच्या कानाखाली जोरात मारली. तसं तो अजूनच चवताळला आणि त्याने तिचा गळा पकडला. पण यावेळी तिने लगेच त्याचा हात झटकला आणि आता ती येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडे मदतीसाठी ओरडू लागली. पण तिथे फक्त काही बारमध्ये लोक उभे होते आणि ते फक्त तमाशा बघत होते. कोणीही पुढे येत नव्हतं. ओरड, जितकं ओरडायचं तितकं ओरड. फक्त 1 महिना जाऊ दे. माझा साहेब एकदा साहेब झाला ना, मग बघ तुझा कसा बाजार मांडतो ते. मग ना पोलीस काही करू शकतील ना दुसरं कोणी. तो एका हाताने तिचं तोंड दाबून म्हणत होता आणि त्याच्या त्या घाणेरड्या स्पर्शाने तिला अक्षरशः उलटे आले. तिने भळभळ त्याच्या सांगावर उलटे केले. तसं तो किळसवाण्या चेहऱ्याने मागे झाला. साली, फक्त 1 महिना. तो खुनशी नजरेने तिच्याकडे पाहत म्हणाला आणि त्या क्षणी देवयानी तेथून जीवाच्या आकांताने पळू लागली. तिने मागे वळून एकदाही पाहिलं नाही. इतकी ते घाबरली होती. तिचं हृदय अक्षरशः छातीतून बाहेर येईल इतक्या जोरात धडधडत होतं. ते धावतच तिच्या रूमवर पोहोचले. हात इतके थरथरत होते की तिला नीट लॉकसुद्धा उघडता येत नव्हतं. 2 वेळा चावी हातातून खाली पडली. ते घाईघाईने खाली वाकून चावी उचलत होती. इतक्यात कोणीतरी तिच्या खांद्यावर हात ठेवला. जणू एखादी विषारी साप अंगावर पडावा असं तिने तो हात झटकून स्वतःला बाजूला केलं. देवा, काय झालं? स्वातीने आश्चर्याने विचारलं आणि तिला पाहताच देवयानीचा आतापर्यंत रोखून धरलेला बाण फुटला. तिने पटकन स्वातीला मिठी मारली आणि जोरजोरात रडायला सुरुवात केली. अगं देवो, रिलॅक्स रिलॅक्स देवो, चल आतमध्ये, सगळे विचित्र नजरेने बघत आहेत, चल पटकन. स्वातीने कसाबसा रूम उघडला आणि देवयानीला घेऊन आतमध्ये गेली. अजून बाकीच्या मुली आल्या नव्हत्या. स्वातीने देवयानीला खुर्चीवर बसवलं आणि तिच्यासाठी पाणी आणलं. देवयानीने एकाच घोटात पाणी पिऊन टाकलं. आता कुठे ती थोडी सावरली. देवू, आता सांग काय झालंय? तुला इकडे पळत येताना पाहिलं मी मागून आवाज देत होते पण तुझं लक्षच नव्हतं. एवढं काय झालंय तुला? स्वातीने काळजीने विचारलं. स्वाती, तो माझ्या आंटीचा भाऊ राज. त्याने देवयानीला सांगताना सुद्धा किळस वाटत होते. तिने दोन्ही हाताने डोकं पकडलं आणि पुन्हा रडायला सुरुवात केली. त्याने पुन्हा तुला त्रास दिला का? स्वाती तिच्या जवळ बसत विचारलं. देवयानी काहीच बोलली नाही. देवू, खरं सांग, तू मागच्या वेळी त्याची पोलीस कंप्लेंट केली म्हणून तो जास्त चिडला आहे. तेव्हाही मी सांगत होते अशा गुंडांच्या नादी लागू नको. त्यापेक्षा तुझ्या अंकलला एकदा सांग, म्हणजे ते त्याला समजावतील. पण तू रागात त्याची कंप्लेंट केली. स्वाती सुस्कारा टाकत म्हणाली. स्वाती, अगं तुझ्यासमोर इथे येऊन त्याने मला धमकी दिली होती. मी माझ्या अंकलच्या घरी जात नाही कारण याच्यामुळेच. अगं अंकल पण हतबल आहेत. हा एका पॉलिटिशियनचा माणूस आहे. किमान त्या पॉलिटिशियनसाठी तरी तो गप्प बसेल म्हणून मी केस केली. पण हा अजूनच माजलाय आणि आता तर म्हणतोय की 1 महिन्यात त्याचा तो साहेब CM होणार आहे.
मला खूप भीती वाटत आहे, देवाने डोळे पुसत म्हणाली. देव, तू हे शहर सोड, हाच एक पर्याय आहे. कारण असे गुंड लवकरच कोणाचा नाद सोडत नाहीत आणि पोलीस पण त्यांच्या हाताचेच असतात. स्वाती म्हणाली. मी थोडा आराम करते, देवेनी म्हणाले आणि आतल्या रूममध्ये जाऊन तिच्या छोट्याशा गादीवर पडले. मी चूक केली का पोलिसात जाऊन? पण जर तो मला त्रास देत होता तर मी गप्प बसायला हवं होतं का? रोहिणीच्या लग्नातसुद्धा तो त्रास देणार होता, पण कार्तिक सरांमुळे मी वाचले. पण पुन्हा इथे आले तर ह्याला इथला पत्ताही कळला आणि रोज माझा पाठलाग करू लागला आणि त्या दिवशी तर सरळ धमकीच दिली, उचलून घेऊन जाईल म्हणून. मग मी का गप्प राहायचं? पण पोलिसांनी काहीच केलं कसं नाही की खरंच स्वाती म्हणते तसं पोलीस या लोकांचे गुलाम असतात. आज त्याने जे केलं ते तर. देवयानीने डोळे घट्ट मिटले. तिला ती आठवण, त्याचा तो किळसवाना स्पर्श सगळंच असह्य वाटत होतं. नकळत तिच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू वाहू लागले. तेवढ्यात तिचा फोन वाजला. तिने डोळे पुसून फोन हातात घेतला तर रोहिणीचा कॉल होता. तिने तो फोन तसाच खाली ठेवला. रोहिणी हनीमूनसाठी गेली होती आणि आता जर फोन उचलला तर तिच्या आवाजावरूनही रोहिणीला कळलं असतं की ती रडली आहे. किमान या क्षणी तरी देवयानीला रोहिणीच्या आनंदात विरजण घालायचं नव्हतं, पण लवकरच तिला याचा काहीतरी बंदोबस्त करावाच लागणार होता. पुढच्या आठवड्यात रोहिणी परत आली की आपण तिच्याशी बोलू, असं तिने मनाशी ठरवलं. पण मनाची कितीही समजूत घातली तरी डोळे मात्र थांबत नव्हते. रात्रीचे 11 वाजले होते. कार्तिक त्याच्या बाल्कनीत बसला होता. हातात वाईनचा ग्लास होता ज्याचे तो हळूहळू घोट घेत होता. समोरच्या काचेवर पडणारा पाऊस लाईटमध्ये चमकत होता आणि त्याच्या रूममध्ये पूर्ण शांतता होती, कारण सगळे आवाज फक्त त्याच्या मनात चालू होते. आजकाल त्याला स्वतःच्या स्वभावात, स्वतःच्या विचारात काहीतरी बदल जाणवत होता. देवयानी, एकच नाव सतत त्याच्या मनात घुमत होतं. देवयानी. तिचा हसरा चेहरा, तिचं बोलणं, तिची गडबड, तिचं रागवणं, सगळं सारखं त्याच्या डोळ्यासमोर येत होतं. तिची आणि त्याची पहिली लिफ्टमधील भेट, तिचं गोंधळून जाणं गोव्यात, तिला साडीत पाहिल्यावर त्याच्या मनाची झालेली घालमेल, अंधारात ते मिठीत आल्यावर मनात उठलेल्या आनंदाचे तरंग आणि दुसऱ्याच्या नावाची मेहंदी तिच्या हातावर पाहून मनात उठलेली जळजळ, सगळंच त्याच्यासाठी नवीन होतं. ती काय, ती कायम जवळ असावी अशी एक वेगळीच भावना त्याच्या मनात निर्माण होत होती. आतासुद्धा समोरचा पाऊस पाहून त्याला ती जवळ, त्याच्या मिठीत असावी अशी तीव्र इच्छा होत होती. गेले काही दिवस असंच होत होतं, पण त्याने त्याकडे दुर्लक्ष केलं होतं. पण आता हळूहळू त्याला समजत होतं की त्याला नेमकं काय होतंय. त्याला ती हवी होती, त्याला ती आवडत होती, पण ती त्याच्या टाईपची नव्हती. त्याने वाईनचा ग्लास समोरच्या टेबलवर जोरात ठेवला आणि चेहऱ्यावरून दोन्ही हात फिरवत त्याने हनुवटी त्यावर टेकवली. देवा, तू एवढी गोड, निरागस आणि मनाने इतकी स्वच्छ का आहेस? तो स्वतःशीच पुटपटल्याने त्याने फोन हातात घेतला. तिचा नंबर उघडून काही क्षण तो तसाच थांबला. मनात प्रचंड चिलबिचल सुरू होती. पण शेवटी त्याने कॉल लावला. समोर रिंग वाजत होती. 3-4 रिंगमध्येच फोन रिसिव्ह झाला. हॅलो सर, काही काम होतं का? तिचा आवाज आला, थोडासा ओलसर आणि नकळत त्याच्या कपाळावर आठ्या उमटल्या. तू ठीक आहेस ना? त्याने काळजीने विचारलं. हो सर, मी ठीक आहे. तुम्ही एवढ्या रात्री काही काम होतं का? ती बोलताना हलकासं नाक ओढण्याचा आवाज आला आणि त्याची खात्री पक्की झाली. तू रडत का होतीस? त्याने थोड्या रागात विचारलं. इकडे देवयानी गडबडली. याला सगळं कसं कळतं? ती मनातच पुटपुटली. 1 मिनिट सर, ती म्हणाल्याने तिने फोन म्यूट केला. याला काय तिसरा डोळा आहे का? प्रत्येक वेळी सगळं ओळखतो. देवयानी वैतागून मनातच म्हणाल्याने पटकन वॉशरूममध्ये पळाली. तिने नाक साफ केलं आणि पुन्हा फोन सुरू केला. हां सर, बोला. आता तिने शक्य तितक्या नॉर्मल आवाजात बोलण्याचा प्रयत्न केला. तू रडत का होतीस? त्याने पुन्हा विचारलं. नाही, मी रडत नव्हते. मला थोडी सर्दी झाली आहे, म्हणजे ॲलर्जी झाली बहुतेक. तिला पुढे काही बोलावं ते सुचत नव्हते. ओके, ठीक आहे, तो म्हणाला. सर, काही काम होतं का? तिने पुन्हा विचारलं. तुझ्या हाताची जखम कशी आहे आता? त्याने सहज विचारल्यासारखं विचारलं. हो, ठीक आहे, तिने गोंधळून उत्तर दिलं. माझी एवढी काळजी का वाटते याला? ती मनातच विचार करत होती. ठीक आहे, उद्या बोलू. मी तुला घ्यायला येऊ का? त्याने विचारलं. आणि आता तर तिला चक्कर यायचीच बाकी होती. हो, नाही, म्हणजे हा एरिया तुम्हाला
मागच्या वेळी आवडला नव्हता म्हणून देवयानी गोंधळ अडखळत बोलत होती. इट्स ओके, मी सकाळी येतो, तयार राहा. गुड नाईट आणि काळजी घे, तो म्हणाला आणि फोन कट झाला. देवयानी अविश्वासाने फोनकडे बघत राहिली. तिने पुन्हा कॉल लॉग उघडून पाहिलं. खरंच कार्तिकचाच कॉल होता. म्हणजे हे स्वप्न नव्हतं. पण हा खडूस कधीपासून एवढा चांगला झाला? चक्क मला पिक करायला येणार? पण का? ह्याच्या मनात काही वेगळं तर नाही ना? पण वेगळं म्हणजे काय? देवयानी बेडवर येऊन पडल्याने डोळे मिटले. पण आज झोप काही येत नव्हती. राहून राहून कार्तिकचं बोलणं, त्याची काळजी घेणं सगळंच आठवत होतं. थोड्या वेळापूर्वी राजची आठवण येऊन ती रडत होती आणि आता मात्र कार्तिकची आठवण येताच तिच्या पोटात फुलपाखरं उडत होती. तिलाही समजत नव्हतं की तिला असं का वाटतंय, पण त्याच्या फक्त आठवणीने सुद्धा तिच्या मनात एक वेगळीच उत्सुकता निर्माण होत होती. जणू पोटात काहीतरी अलगद फिरत गुलगुल्या करत होता आणि त्यामुळे तिची झोप पूर्णपणे उडाली होती. ती कसाबसा झोपण्याचा प्रयत्न करत होती, पण झोप काही लागत नव्हती. शेवटी मध्यरात्री कधीतरी तिचा डोळा लागला. सकाळी पाण्याच्या आवाजाने देवयानीला जाग आली. तिने डोळे उघडले तर आज डोळे थोडे चुरचुरत होते. ती तशीच उठून बेडवर बसली. स्वाती कदाचित वॉशरूममध्ये होती. बाकीच्या अजून झोपल्याच होत्या. त्यांची शिफ्ट दुपारची असायची, त्यामुळे त्या उशिरा उठून रात्री उशिरा घरी यायच्या. देवयानीने घड्याळ पाहिलं. 9 वाजले होते. तिने मस्त आळस दिला आणि त्याच वेळी तिच्या लक्षात आलं, काल रात्री कार्तिकचा आलेला कॉल, तो तिला न्यायला येणार होता 10 वाजता. शट, लवकर आवरायला हवं. ती घाबरतच उठली. पण खरंच तो हिटलर येईल का, की रात्री नशेत होता म्हणून बोलला? तसाही त्याला दारू प्यायल्याशिवाय झोप येत नाही असं तोच बोलला होता, बेवडा. पण आला तर? नको, रिस्क नको घ्यायला, नाहीतर आग बरसेल. देवयानीने वॉशरूमच्या दरवाजावर जोर जोरात थाप मारायला सुरुवात केली. देऊ, अगं अंघोळ तरी करू दे. आतून स्वातीचा वैतागलेला आवाज आला. स्वाती, लवकर बाहेर ये, मला उशीर होतोय. देवयानी अस्वस्थपणे बाहेर फेऱ्या मारत म्हणाली. हो ग, येते. इथे घर बांधणार नाही, स्वाती म्हणाली. देवयानीने बाकी सगळं पटकन आवरलं आणि मग वॉशरूममध्ये गेली. आज तिने निळ्या कुर्ती आणि पांढरी लेगिन्स घातली. केस मोकळे सोडले आणि हलकासा मेकअप केला. मग एक दीर्घ श्वास घेऊन तिने घड्याळ पाहिलं. बरोबर 10 वाजले होते. शिट, उशीर होईल. तिने पटकन नेहमीसारखा स्ट्रॉबेरी लिप बाम लावला आणि आरशात न बघताच पर्स घेऊन बाहेर पडली. जाता जाता तिने पर्समध्ये पैसे आहेत का ते चेक केलं, कारण कार्तिक आला नसेल असंच तिला वाटत होतं. जवळजवळ खात्रीच होती. तरीही ती पटकन खाली आली आणि समोरचं दृश्य पाहून ती शॉक झाली. समोर कार्तिक गाडीला टेकून उभा होता. एका हाताने खिशात हात घातलेला, ब्लॅक ब्लेझर, डोळ्यावर काळा गॉगल, जबरदस्त क्लिअर लुक. त्याला पाहून देवयानी काही क्षण स्तब्ध झाली. तिला तिच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. खरंच हा आलेला आहे? तिने वर पाहिलं. आज सूर्य नक्की पूर्वेलाच उगवला ना? ती हळूहळू त्याच्याकडे चालत गेली. तो फोनमध्ये काहीतरी करण्यात बिझी होता. आसपासचे लोक त्याच्याकडे आणि त्याच्या गाडीकडे बघत थांबत होते. देवयानी त्याच्याजवळ पोहोचली. तिने घसा खाकरला. ती काही बोलणार इतक्यात तो सरळ उभा राहिला आणि तिच्याकडे पाहिलं. बस आत, तो म्हणाला आणि गाडीच्या दुसऱ्या बाजूला जाऊन बसला. देवयानी हे मग त्याच्या शेजारच्या सीटवर जाऊन बसली. थँक्यू सर. गाडी सुरू होताच तिने त्याच्याकडे बघून म्हटलं. तो मात्र काहीच बोलला नाही. त्याने गॉगल काढून बाजूला ठेवला आणि समोर बघत गाडी चालवू लागला. देवयानीनेही मग खिडकीतून बाहेर पाहायला सुरुवात केली. अजब माणूस आहे. स्वतः न्यायला आला आणि आता बोलतच नाही. कधी रागवतं तर कधी काळजी करतो आणि आता श्वेता मॅडमसोबत ब्रेकअप झाले तर दुःखी असेल का? तिने हळूच त्याच्याकडे पाहिलं. तो शांतपणे गाडी चालत होता. नक्कीच त्याला वाईट वाटलं असेल. शेवटी प्रेयसी होती त्याची, प्रेम होतं त्यांचं. तो कोणाला काही बोलत नसेल तरी मनात त्याला त्रास होतच असेल. कसं सहन केलं असेल त्याने? देवयानीला मनातूनच वाईट वाटलं. सर, तिने हळू आवाजात हाक मारली. सॉरी सर, ती म्हणाली. कशासाठी? त्याने विचारलं. ते काल मला असंच कळलं श्वेता मॅडम आणि तुमच्याबद्दल, ती अडखळत म्हणाली आणि त्याने चमकून तिच्याकडे पाहिलं. काहीतरी कमी होतं, पण तरीही ती खूप सुंदर दिसत होती. कदाचित त्याने तिला इतकं नीट कधी पाहिलंच नव्हतं. काय कळलं? त्याने पुन्हा समोर बघत विचारलं. पण त्याचे लाल डोळे पाहून देवयानीला पुन्हा वाईट वाटलं. कदाचित तो रात्रभर झोपलाच नसावा. शेट, उगाच विषय काढला.
कदाचित त्याला हे सगळं बोलायलाही आवडत नसेल. आता बोलला तर पुन्हा रागवेल का? देवा, वेडीच आहेस तू, आता बोलून टाक. देवयानीने दीर्घ श्वास घेतला. तुमच्या ब्रेकअपबद्दल कळलं, ती कसाबसा धीर एकवटून म्हणाली आणि त्याच्या रिॲक्शनची वाट पाहू लागली. पण तो काहीच बोलला नाही. सर, काळजी करू नका, तुम्हाला त्यांच्यापेक्षा चांगली मुलगी मिळेल. तुम्ही खूप चांगले आहात, ती पुन्हा म्हणाली आणि तो हलकासा हसला. नक्की मिळेल, त्याने तिच्याकडे पाहत विचारलं. हो सर, तुम्हाला तर खूप चांगली पार्टनर मिळेल. तुम्ही फक्त हो म्हणा, तुम्हाला हवी ती मिळून जाईल. देवयानी जबरदस्ती हसत म्हणाली. हवी ती मिळेल? त्याने भुवया उंचावत विचारलं. हो सर, ती ठामपणे म्हणाली. या माणसाला देवाने अगदी निवांत वेळ काढून बनवले बहुतेक, ती मनात म्हणाली. स्मार्टनेस, ॲटिट्यूड, लुक्स सगळंच एक्स्ट्रा दिले, त्यात राग पण 7व्या आसमानावर. याला नाही कोण म्हणेल थँक्स, तो म्हणाला आणि गाडी थांबवली. तिने समोर पाहिलं. ऑफिस आलं होतं. ओके सर, बाय, ती दरवाजाचा हँडल पकडत म्हणाली. देवयानी त्याने हाक मारली. तिने त्याच्याकडे पाहिलं. तुझे ओठ, तो तिच्या ओठांकडे इशारा करत म्हणाला. ती गोंधळून त्याच्याकडे बघत राहिली. ती काहीच करत नाही हे पाहून तो थोडा पुढे आला तशी ती अजूनच गोंधळली आणि त्या क्षणी त्याने हात पुढे करून तिच्या खालच्या ओठाच्या कोपऱ्यावरून अंगठा अलगद फिरवला. ओठांच्या कडेला लागलेला लिप बाम तो पुसत होता आणि ती पूर्णपणे ब्लँक झाली, जणू संपूर्ण शरीरातून एक तीव्र करंट गेला होता. ती अक्षरशः गोठून त्याच्याकडे बघत बसली. तो मात्र शांतपणे तिच्या ओठांच्या कडा पुसत होता. पुसून झाल्यावर तो पुन्हा त्याच्या जागेवर आला आणि टिश्यू पेपरने अंगठा पुसू लागला. तेव्हा तिचं लक्ष त्या टिश्यूकडे गेलं. त्यावर हलकासा लालसा रंग लागला होता, म्हणजे तिचा स्ट्रॉबेरी लिप बाम बाहेर लागला होता आणि तोच त्याने पुसला होता. मला स्ट्रॉबेरी आवडते, सांगितलं होतं ना, तो हसत म्हणाला आणि ती भानावर आली. तिने लगेच नजर वळवली. ईश, देऊ, हे काय होतंय? त्याने ओठांना स्पर्श केला आणि तू आकाशात उडालीस. मूर्खासारखी त्याच्याकडेच बघत बसलीस. आणि हे पोटात काय होतंय? इतक्या गुदगुल्या कोण करतंय? हे काय होतंय मला? आपण थरथर का कापतोय? ही भीती आहे का? पण मग हवीशी का वाटते? देवयानी गडबडून दरवाजा उघडायचा प्रयत्न करत होती, पण दरवाजा काही उघडत नव्हता. देवयानी, त्याने पुन्हा हाक मारली. तिने भूत पाहिल्यासारखं त्याच्याकडे पाहिलं. लॉक आहे, मी उघडतो, तो शांतपणे म्हणाला. ती अजूनही वाढलेले एक श्वास कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत होती. देवयानी, त्याने पुन्हा हाक मारली. येस सर, ती अडखळत म्हणाली. सध्या तिचं हृदय जोरात धडधडत होतं. हाताची जखम दुखते का? त्याने विचारलं. नाही, तिने हसायचा निष्फळ प्रयत्न केला. ठीक आहे, आणि हो, तो कोण आहे? त्याने सहज पुढे बघत विचारलं. देवयानी अजूनच गोंधळली. तिने प्रश्नार्थ नजरेने त्याच्याकडे पाहिलं. सध्या तिचा मेंदू काहीच काम करत नव्हता. तो जवळ आला तेव्हापासून ती पूर्ण ब्लँक झाली होती. त्याने पुन्हा तिच्याकडे पाहिलं. तिचा चेहरा गुलाबी झाला होता, अगदी पिंक क्रीम केकसारखा. क्षणभर त्याला तिच्या गालावर, पण त्याने तो विचार लगेच झटकला. हा कार्तिक शिंदे कोण आहे? तो मिसळपणे म्हणाला. मला नाही माहीत हा कार्तिक शिंदे कोण आहे, देवयानी मनात म्हणाली. तर मित्रांनो, कशी वाटली ही कथा कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, लाईक करायला अजिबात विसरू नका.